आपण आलेलो आहे वर्धा सेलू विधानसभा क्षेत्रामध्ये, त्यातील एक गाव गणपती असे प्रसिद्ध असलेले केळझर येथील एक व्यावसायिक आहे चाचा. त्यांना आपण विचारू की या विधानसभेचा कौल कोणाकडे आहे आणि इथे कोणत्या आमदाराला जागा मिळणार. आता सध्या ह्या खेडे भागात जो आहे पूर्ण कौल पंजालाच आहे. पंजाब मधले कोणते उमेदवार तुम्हाला हे आहे? शेखर बाबू शेंडे. शेखर बाबू शेंडेच का बा, दुसरे कोणते का बरं नाही? दुसरे आहेच नाही ना तिथं. नाही, जसे की महायुतीचे आहे, महाविकास आघाडी, तुम्हाला आता शेखर बाबूच का बरं म्हणून बा? नाही आता ते त्रासलो आम्ही त्यांच्याबद्दल. कोणत्या कोणापायी त्रासले तुम्ही? बीजेपी पायी त्रासलो आम्ही. अच्छा. हा, बीजेपी पायी खूप त्रासलो आम्ही. कामगार हे जितके शेतकरी शेतमजूर आहेत ते सगळे लोक खूपच त्रासले आहेत. महाराष्ट्रात महायुतीची सरकार पाहणार आहे का महाविकास आघाडीची? मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला कोणत्या सरकारचं पाहिजे? तुम्हाला शरदचंद्र पवारचं सरकार पाहिजे. शरदचंद्र पवार. महायुती आहे ना. सेलू विधानसभा मध्ये इकडे हवा कोणाची आहे किंवा कौल कोणाचा वाटतो तुम्हाला? अपक्ष की महायुती की महाविकास आघाडी? शेखर भाऊ शेंडे. शेखर भाऊ शेंडेच का बरोबर तुम्हाला? कारण गेल्या 10 वर्षामध्ये जो बीजेपीचा जे पंकज वगैरे इथला खेड्यावाड्यातला कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही आहे आणि कुठलेही कामं झाले नाही. सगळं त्यांनी जे केले आहे ते शहराचाच विकास केला आहे. सोयाबीनला भाव नाही, शेतकऱ्याच्या कुठल्याही समस्येकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळं आता सर्व शेतकरी वर्ग, मजूर वर्ग हे महाविकास आघाडीकडेच जाईन यावेळेस. तर तुमच्या शेतकऱ्यांचा असा विचार आहे की तुम्हाला शेतीला मालाला भाव नाही, तर तुम्हाला महाराष्ट्रात कोण मुख्यमंत्री म्हणून किंवा महाविकास आघाडी का महायुती यांचा कोणता मुख्यमंत्री म्हणून आवडेल की तुम्हाला शेतीला भाव मिळेल? महाविकास आघाडीचा चालेल आम्हाला, कोणी त्याने ठरवलं तरी चालेल त्यातला. ठीक आहे. दादा इकडे हवा कोणाची आहे या वर्धा विधानसभा क्षेत्रामध्ये? महाविकास आघाडीची. काय 3 वर्ष झालं तो बीजेपीचा मुख्यमंत्री आपला आमदार आहे, त्यानं साले एक धडाचं काम नाही केलं. साले ज्याचे साले हे कामं करते, रोड करते, नुसते 10 ने 20 ने 25% खाते. ते काही मतलब आहे काय? साले अर्धवट काम करते साले चुकत्या म्हणून लोक आहे. साला ते आमच्या गावचा तो रोड आहे तो आपला सुरेश देशमुखांना प्रमोद शेंडेने केला होता, तेव्हापासून साला उखरला तर अजून त्या रोडले, त्या सोमनगडच्या रोडले हात नाही आहे. म्हणजे तुम्हाला आता वर्धेमध्ये बदलाव व्हावा, नवीन आमदार पाहिजे ना. कोण्या कामाचा आहे आमदार? काही कामाचा नाही आमच्या इकडे. हवा कोणाची आहे मग? हे महाविकास आघाडीची. महाविकास आघाडीमध्ये कोणी आहे? शेखर शेंडे. आपले जे आता जे चालू आहे आमदार ते का बरं नाही तुम्हाला? नाही बीजेपी पासून आम्ही शेतकरी लोक किंवा ग्रामीण लोक त्रस्त असल्यामुळे बीजेपी नकोच आम्हाला. भाजपा नको म्हणून आम्ही काँग्रेस सोबत. पण आताच्या सरकारने शेतीला भाव नाही दिले का? आता ते शेतीचे भाव आहे. 3 वर्ष झाले शेतीला शेतमालाला भावच नाही. म्हणून तुम्हाला महाराष्ट्रात म्हणून मुख्यमंत्री कोण आवडेल वरती, महाविकास आघाडी का महायुती? नाही, सरकार कोणाचं बसायला आवडेल तुम्हाला महाराष्ट्रामध्ये, महायुती का महाविकास आघाडी? महाविकास आघाडी. तर महाविकास आघाडीमधून पसंती कोण कुणाकडे या संदर्भात आपण चर्चा करूया. तर दादा आपण सेलूमध्ये तर वर्धा आणि सेलू विधानसभेमध्ये आपला कोण आहे? रवी भाऊ नरहरी कोटमकर. कोटमकरचीच का? दुसरे का? गरीब लोकांचे कामं करतात आणि गरिबाला मदत करतात. कोणाची समस्या असली दवाखान्याची याची त्याची त्याला मदत करतात. आणि अर्ध्या रात्री फोन केला तर काँग्रेसकडचे उमेदवार कोण आहेत? शेखर शेंडे. शेखर शेंडेच का बरं म्हणून तुम्हाला? आता आम्ही बीजेपीला ठोकून गेलो. 10 वर्ष त्यांनी काही काम केलेलं नाही. शेतीला मालाला भाव नाही, रोजगार नाही, त्याच्यामुळे आम्ही कंटाळलो. आता तुम्हाला म्हणजे तेच म्हणजे ना, महाराष्ट्रात मध्ये कोणते मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडेल तुम्हाला? महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं जे आहे, बीजेपी आहे, शिवसेना आहे आणि शरद गट आहे. म्हणजे तुम्हाला महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री आवडेल तुम्हाला महाराष्ट्रात बघायला. आता तुमच्या शेतीच्या मालाचे भाव वगैरे काय? आता आमच्या शेतीच्या मालाचे भाव 38 सोयाबीनमध्ये जाऊन राहिलेला आहे, 7000 कापूस जाऊन राहिला आहे. त्याच्यामुळे आम्ही खूप त्रस्त आहोत. आम्हाला त्याच्यात न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आपण आलेलो आहे वर्धा विधानसभा क्षेत्रातील सेलू तालुक्यामध्ये. इथे आपण विधानसभेच्या याच्यावर प्रश्न विचारण्याकरिता आलेलो आहोत की आपल्या या क्षेत्रामध्ये वर्धा विधानसभा क्षेत्रामध्ये सेलू तालुक्यात हवा कोणाची आहे किंवा कोण आमदार बनेल किंवा कोणाचं पाडगं भारी आहे हे प्रश्न विचारण्यासाठी आपण आलेलो आहोत थेट सेलू तालुक्यामध्ये. आपण आता इथे बसलेले व्यावसायिक यांना आपण प्रश्न विचारू की तुम्हाला कोणता आमदार आणि कोणाची हवा आहे आपल्या या भागात? शेतकरी आहे
याच्याकडे कोणीच लक्ष नाही देत. कर्जमाफी सांगितली फडणवीस साहेबांनी 5 वर्ष अगोदर, त्याच्यात अनेक नियम, कोणाला भेटली कोणाला नाही भेटली, भरपूर असे नियम असल्यामुळे जे म्हणजे ज्या अत्यंत गरजू लोकांना भेटायला पाहिजे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महायुतीमधला हवा की महाविकास आघाडीमधला हवा? महायुतीमधला. तर कोणाला पसंती कराल तुम्ही? म्हणजे शिवसेनेमधला हवा आहे तुम्हाला की राष्ट्रवादीमधला हवा आहे की तुम्हाला काँग्रेसमधला हवा आहे? शिवसेनेमधला. म्हणजे तुमची पसंती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना. तर हवा तर आमचं हेच आहे, BJPची चालती इकडं. BJPमध्ये कोणते उमेदवार आता तुमचे? आता BJPमध्ये आमच्या भागामध्ये पंकज भोयर आहे. पंकज भोयर म्हणून का हवा? का तुम्हाला बदलाव हवा की पंकज भोयरच हवे तुमचे? आपण नाही सांगू शकत बदलाव हे. नाही, त्यांच्या कामाबद्दल काही? आमचं आहेच आहे, कोणताही आमदार आला तर काम करणारच आहे. आणि महाराष्ट्रात तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून कोण येतं? महाविकास आघाडी का महायुती? महायुतीस. महायुतीमध्ये तुम्ही मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघायला आवडेल? तुम्हाला अजित गटाचे आवडेल की शिंदे गटाचे आवडेल का तुमच्या BJPचे आवडेल? ते नाही सांगू शकत बा आपण. नाही, मुख्यमंत्री म्हणून चेहरा तुम्हाला कोणाचा महाराष्ट्रात बघायला आवडेल? आमचे आता आम्ही तर विदर्भाचा होता, आमच्याले देवेंद्र फडणवीस. धन्यवाद. त्याच्यामुळे भावात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाव द्यायला पाहिजे कास्तकारीच्या मालाला. हेच आमचं मत आहे सगळ्यात. सोयाबीनला आजही 4,000 भाव होता, 10 वर्ष पहिले पण 4,000च होता. वाढायला पाहिजे ना, सगळ्या गोष्टीचे भाव वाढले, बाकी कोणत्याचे भाव नाही वाढवले. त्याच्यामुळे भाव वाढायला पाहिजे. कापसाला भाव वाढायला पाहिजे. कापूस 7,000 रुपये परवडत नाही शेतकऱ्याला. खर्च खूप वाढला आहे शेतीत. म्हणजे शेतीचे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतीचे भाव वाढवायला पाहिजेत. अच्छा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला कोण? आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून महाविकास आघाडी, महायुती की इतर कोणाला पसंत करणार? मुख्यमंत्री म्हणून तर आम्ही उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरेच का? उद्धव ठाकरे का स्थानिक मराठी माणूस म्हणून. कारण की आज फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी सगळा महाराष्ट्र हा गुजरातच्या दावणीला बांधलेला आहे. महाराष्ट्राचे जे सगळे प्रश्न आहे, जे काही रोजगार आहे, हे सगळे गुजरातला गेलेले आहे. इथच्या लोकांच्या करिता हक्काचं असं काहीही ठेवलेलं नाही आहे. आज जे प्रश्न आहे, तारांकित प्रश्न, त्यांनी बसून आहे काँग्रेस, शिवसेना उद्धव साहेबांची, शरद पवारचा राष्ट्रवादी, हेच पार्टी. आता काँग्रेस येण्याचं कारण म्हणजे 10 वर्षामध्ये पाहिजे काही विकास झाला नाही, त्याच्यामुळं आम्हाला परिवर्तन करत. आम्हाला शेखर शेंडे चालते साहेब. अच्छा, शेखर शेंडेच का? कारण का दोन लेझिम त्यांना दिले आहे, पण ना शेतकऱ्याचे प्रश्न मांडू शकत तो माणूस आणि ना आपले गोरगरिबाचे प्रश्न मांडू शकत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मजुरी आज ह्या जो करत आम्हाला शेखर शेंडे चालते साहेब. अच्छा, शेखर शेंडेच का? कारण का दोन लेझिम त्यांना दिले आहे, पण ना शेतकऱ्याचे प्रश्न मांडू शकत तो माणूस आणि ना आपले गोरगरिबाचे प्रश्न मांडू शकत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मजुरी आज ह्या जो मला सरकार कोणाची पाहिलं? मुख्यमंत्री म्हणून कोणाची सरकार पाहिलं? महाविकास आघाडी का महायुती? महाविकास आघाडी पाहिजे ना आता म्हणा, पण हे काही ना काही सुधारणा झाली पाहिजे ना, त्याच्यावर प्रश्न आहे ना आपला. आहे ना दादा, तुमचं काय मत आहे या क्षेत्रामध्ये? तेच आहे. काय? Subscribe now and press the bell icon. Never miss an update.